नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची मोठी बातमी जी दिल्लीतून येतेय. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आता विराजमान होणार आहेत एकनाथ शिंदे. तर राज्याच्या उपमुख्यमंत्री पद भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावे असे निर्देश दिल्लीतून आलेत. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे आणि त्यांनी फडणवीसांना तशी विनंती केली आहे. फडणवीसांनी मंत्रिमंडळात असणं अतिशय गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलंय. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीनं हे निर्देश देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की ते या सरकारमध्ये सहभागी नसतील, पण आता केंद्रीय नेतृत्वानं त्यांना हे आदेश दिलेले आहेत. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ते या सरकारमध्ये आता उपमुख्यमंत्री असतील का आणि ते सरकारमध्ये सहभागी होतील का याबद्दलचा प्रश्न आत्ता तरी अनुत्तरित आहे. पण अवघ्या काही वेळामध्येच राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत एकनाथ शिंदे आणि एक मोठा ट्विस्ट खरं तर आला. अनपेक्षित असं हे सगळं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय भूकंपाची जी मालिका सुरू होती ती मालिका आज सुद्धा अखंडपणे सुरू असल्याचं दिसलं. आज सुद्धा महाराष्ट्राला एक मोठा धक्का देणारा निर्णय ठरला, तो म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आता एकनाथ शिंदे हे विराजमान होणार आहे. 7:30 वाजता ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर आपण जाणून घेऊयात की या सगळ्या राजकीय घडामोडींच्या नंतर ट्विटरवरून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांचं अभिनंदन असं म्हणत जे.पी. नड्डा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. मुख्यमंत्री पदाची कधीच इच्छा नव्हती हे आज सिद्ध झालं. 2019च्या निवडणुकीमध्ये स्पष्ट जनादेश नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींना होता ते पटलं. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी आपल्याला सोडून विरोधकांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं हा मेसेज सुद्धा आज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे.पी. नड्डा यांनी आज स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की भाजपला मुख्यमंत्री पदाची कधीही लालसा नव्हती, पण उद्धव ठाकरे यांनी मात्र केवळ मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ते गेले हे आज सिद्ध झालं. महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी मोठं मन दाखवत भाजपनं एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांनीही मोठ्या मनानं मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतलाय. यावरून त्यांची महाराष्ट्रातील जनतेप्रती असलेली ओढ दिसून येते असंही त्यांनी म्हटलंय. कोणतंही पद मिळवणं हे आमचं ध्येय नसून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाची आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणं हे आमचं ध्येय आहे. हे भाजपनं निर्णय घेऊन पुन्हा एकदा सिद्ध केल्याचंही त्यांनी म्हटलंय. बाहेर असेल पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार आणि मला अतिशय आनंद आहे. भारतीय जनता पार्टी की केंद्रीय टीम ने इस बात को तय किया है कि देवेंद्र जी को सरकार में आना चाहिए और सरकार में पदभार संभालना चाहिए, और इसलिए देवेंद्र जी से व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्र जी उप मुख्यमंत्री के रूप में, डिप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभालें और महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र की लोगों की जो आकांक्षाएं हैं उसको पूरा करने के लिए पूरी ताकत लगाएं और जन जन की आकांक्षाओं को एक विकसित प्रदेश के रूप में महाराष्ट्र को खड़ा करने में अपना योगदान करें. एक मोठी बातमी आपल्या हाती येते या संदर्भातली, ते म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विट केलेलं आहे. अमित शहा म्हणतायत की मोठं मन दाखवत फडणवीस सरकारमध्ये सामील होणार आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एक वेगळा ट्विस्ट आलेला आहे.
याच्या आधी फडणवीस असं म्हणाले की मी सरकारमध्ये असणार नाही. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष असे म्हणाले की त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावं असे निर्देश दिले. आणि त्यानंतर आता अमित शहा यांनी ट्विटरवरून हे सांगितलेलं आहे की फडणवीस सरकारमध्ये सामील होणार आहेत. अमित शहा काय म्हणतायत त्यांच्या ट्विटमध्ये आपण जाणून घेतोय. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस मोठं मन दाखवून राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्राप्रती असलेल्या खऱ्या निष्ठेचं आणि सेवेचं द्योतक आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अमित मोडक आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. खरं तर ही सगळी सिक्वेन्स जर बघितली, पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस म्हणतात मी सरकारमध्ये सामील होणार नाही. त्यानंतर अध्यक्षांचा आदेश येतो आणि त्यानंतर अमित शहा म्हणतायत की ते सामील होत आहेत. काय दर्शवतं, काय अर्थ आहे याचा, काय नेमकं म्हणाल? विलास, या पूर्ण सत्ता नाट्यामधलं ट्विस्ट अँड टर्न्स अजूनही संपत नाही आहे. प्रत्येक वेळेस कुठली ना कुठली एक नवीन बातमी येते आणि या समीकरणातली रंगत आणखी वाढत जाते. आणि आत्तापर्यंत या पूर्ण सत्ता नाट्यातलं हे सर्वात मोठी घडामोड म्हणायला लागेल. कारण BJPमध्ये साधारणतः भाजपमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत नाही. कारण स्वतः जेव्हा देवेंद्र फडणवीस येऊन म्हणतात की मी या सरकारपासून बाहेर राहतो आणि थोड्याच वेळात त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी पहिले ते म्हणतात की यांनी सामील व्हावं आणि त्यानंतर तर ट्विट असं येतं की ते सामील होणार आहेत. म्हणजे कुठे ना कुठे एक प्रकारे केंद्रीय नेतृत्वाने आग्रह धरलाय देवेंद्र फडणवीस यांना की ते या सरकारचा भाग असले पाहिजे. देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातून बाहेर असलेले केंद्रीय नेतृत्वाला नकोय. कालपर्यंत सर्वांना अपेक्षा होती की या नवीन सत्ता पालटाचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल. अमित, तुम्ही बोलताय त्याच वेळी तिकडे बाजूच्या दृश्यांमध्ये खुर्ची वाढवण्यात आली आहे. बिलकुल, एक खुर्ची वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस सुद्धा आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. बिलकुल. आता जी काय बातमी सूत्रांकडून आपल्याला कळते त्यानुसार आता एक खुर्ची वाढलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस देखील शपथ घेणार आहेत. आता ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात की फक्त मंत्री म्हणून शपथ घेतात हे बघायला पाहिजे. कारण उपमुख्यमंत्री व्हावं अशी अनेकांची इच्छा आहे, केंद्रातून इच्छा व्यक्त होते. परंतु कालपर्यंत जे मुख्यमंत्री होते ते या नव्या मंत्रिमंडळात डेप्युटी सीएमची पोस्ट घेतात का हे बघावं लागेल. परंतु एक मोठं नाट्य घडलेलं आहे. जेव्हा वाटत होतं की हा पिक्चर संपला त्यानंतर नवीन ट्विस्ट समोर येतोय विलास आणि रंगत वाढत जाते. आणि सर्वात मोठी या पूर्ण सत्ता नाट्यातले की एक प्रकारे असं म्हटलं जाते, जी काही सूत्रांकडून माहिती करते की देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांचे जे निकटचे सहकारी आहेत, आमदार आहेत आणि जे मंत्रिमंडळात मागच्या वेळेस त्यांच्या सोबत होते त्या सगळ्यांनी त्यांना आग्रह धरला की तुम्ही बाहेर राहून चालणार नाही. देवेंद्र फडणवीस मायनस मंत्रिमंडळ हे भाजपच्या त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना देखील नको होतं. पण अमित, यातून हे स्पष्ट होत आहे बघा, 2 ट्विट आत्ताचे आणि त्याच्या आधीची फडणवीसांची घोषणा. हा जो निर्णय आज झाला, जो अतिशय भूकंप घडवणारा होता, कारण सगळ्यांना धक्का देणारा होता की मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील, हा निर्णय दिल्लीच्या पातळीवरती झालेला आहे असा याचा अर्थ घ्यायचा का? विलास, परत एकदा प्रश्न विचाराल? सॉरी. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा जो निर्णय भाजपनं घेतलेला आहे तो निर्णय दिल्लीनं घेतलेला आहे याच्यावरती शिक्कामोर्तब होतोय का, ज्या गेल्या तासाभरातल्या घडामोडी घडल्या त्यावरून? बिलकुल विलास, आपण जर बघितलं तर दिल्लीला न विचारता एवढा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मनाने घेणार नाहीत. आपण बघितलं की जेव्हा या सत्ता नाट्यामध्ये जेव्हा BJPनं अधिकृतरित्या एंट्री केली त्याच्या अगोदर दिवसभर देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली वारी सुरू होती. ते पहिले JP नड्डांना भेटले होते, त्यानंतर अमित शहाला भेटले, त्यानंतर ते जेव्हा मुंबईत परत आले आणि त्यानंतर राज्यपालांना भेटले होते. त्यामुळे दिल्लीची सल्लामसलत केल्याशिवाय
आल्याशिवाय, दिल्लीकडून होकार आल्याशिवाय ते कुठलाही निर्णय घेणार नाहीत. आणि कुठे ना कुठे त्यामुळेच पूर्णपणे लक्षात येते की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा याची चर्चा दिल्लीत नक्की झाली असणार. आणि तिथून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्णय जाहीर केला. आणि त्याच वेळेस याची शक्यता पण नाकारता येत नाही की त्यांनी दिल्लीत देखील सांगितले असेल की मला या मंत्रिमंडळात राहायचं नाहीये, मी पूर्णपणे या सरकारसोबत काम करेल, परंतु मुख्यमंत्री शिंदे असतील तर बाकीचे सहकारी त्यांच्या सोबत असतील. आणि त्यानंतर कुठे ना कुठे या मधल्या काळात भाजपची देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि आता या शपथविधीसाठी राहिलेला अर्धा तास या मधल्या काळात हे ट्विट यायला लागले आहेत. आणि त्यानंतर कुठे ना कुठे असं म्हणायला पाहिजे की दिल्लीत देखील चक्र हल्ली एक भाजपच्या कुठल्या तरी गटाकडून देखील एक प्रयत्न झाला असेल की देवेंद्र फडणवीस आपल्याला या मंत्रिमंडळात हवेत, देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व बाहेरून चालणार नाहीत, तर ते या मंत्रिमंडळाचा भाग असले पाहिजेत. आणि त्यामुळेच जे पी नड्डा एक गोष्ट दिसतीये, तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा, काल जेव्हा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यानंतर एकमेकांना पेढे भरवताना जो उत्साह होता भाजपच्या नेत्यांमध्ये, तो उत्साह आज का दिसला नाही या पत्रकार परिषदेत? आणि एकूण काहीतरी सुरू आहे. बिलकुल, पण त्या अगोदर विलास आपण बघतोय की एकनाथ शिंदे आलेले आहेत. थोड्याच वेळात या शपथविधीला सुरुवात होईल. भाजपकडून चाललेल्या या नाट्याच्या अगोदर जे काय सुरू होतं या घडामोडींच्या दरम्यान एकनाथ शिंदे दिसत आहेत. आणि जसं तुम्ही म्हणालात विलास, एक प्रकारे मला असं वाटतं की या निर्णयाची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या सहकाऱ्यांना देखील नसावी. ज्या पद्धतीची बॉडी लँग्वेज होती, देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यावरून आपण पूर्णपणे असं म्हणू शकतो की हा निर्णय खूप कमी लोकांना माहीत होता. आणि त्यांच्या निकटवर्तीय सहकार्यांना देखील माहिती नसेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस या मंत्रिमंडळातून बाहेर राहतील. ही घोषणा फडणवीस पत्रकार परिषदेत करतील हे मला वाटतं सगळ्यांसाठी शॉक होता. विलास, निश्चितच. आणि आता ही थेट दृश्य आलेली आहेत राजभवनातून. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे तिथं पोहोचलेले आहेत. शिवसेनेचे जे आमदार त्यांच्या सोबत होते ते सगळे आमदार आता तिथं पोहोचलेले आहेत. भाजपचे नेते सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत. शिंदेचे कुटुंबीय सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत. आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये राज्याच्या 20व्या मुख्यमंत्री पदाची शपथ हे एकनाथ शिंदे घेणार. आणि त्याचबरोबर जी माहिती मिळते त्यानुसार कदाचित देवेंद्र फडणवीस सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. कारण आधी 2 खुर्च्या होत्या, आता 3री खुर्ची सुद्धा तिथं आलेली आहे. त्यामुळे या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी आपण राजभवनावर जाऊया. तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. तुषार, गेल्या तासाभरात ज्या सगळ्या घडामोडी घडल्या, भाजपच्या गोटात नेमकं काय वातावरण आहे? विलास, अनपेक्षितरित्या अनेक घटना या महाराष्ट्र राज्यात घडताना पाहायला मिळतात. आणि अखेर देवेंद्र फडणवीस दरबार हॉलमध्ये दाखल झालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून पदाची एकनाथ शिंदे जे शपथ घेणार आहेत ते दरबार हॉलमध्ये येतात. त्यांनी नातवाला हातात घेतलं. मात्र देवेंद्र फडणवीस येणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर देवेंद्र फडणवीसांची 2री खुर्ची सभागृहात लावण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा जयघोष सभागृहामध्ये चाललेला आहे. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस म्हणले की मी सभागृहात शपथ घेणार नाही. त्यामुळे अस्वस्थ वातावरण भाजपच्या सर्व आमदारांमध्ये पाहायला मिळालं होतं. मात्र अखेर आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. कारण की त्यांची एक खुर्ची वाढवण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत ते दरबार हॉलमध्ये पोहोचतात. त्यांनी त्याच्या नातवांना हातामध्ये घेतलं आणि संपूर्ण माध्यम कर्मीसोबत नातवाशी ते आता काही वेळ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. कारण की खूप दिवस एकनाथ शिंदे बाहेर होते. मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं होतं की देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभाग नाही घेणार. त्याच्यामुळे सांगितलं होतं की मी मंत्रिमंडळात सहभाग घेणार नाही. मात्र अखेर दिल्लीमध्ये सूत्र आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री पदाची घेतील. कारण की त्यांना त्यांच्यासाठी एक अतिरिक्त आता खुर्ची वाढवण्यात आलेली आहे. आता थोड्याच वेळात
शपथविधीला आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळात शपथविधीला सुरुवात होईल, पण भाजपच्या गोटात नेमकी काय प्रतिक्रिया आहे? कारण अगदी कालपर्यंत भाजपचे नेते सांगत होते की यावेळी आषाढीची जी पूजा आहे ते देवेंद्र फडणवीस करतील, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री ते बनतील, असे सगळे आडाखे अंदाज सगळे किंवा तसं धरून चाललेले होते. त्यांच्यासाठी किती धक्कादायक होतंय जसं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे? विलास, सगळे आडाखे अंदाज बांधले होते आणि अर्थात एक सर्वात मोठा पक्ष जो असतो त्याला सत्ता स्थापनेचा दावा करावा लागतो आणि त्याच पक्षाचा व्यक्ती हा मुख्यमंत्री होत असतो. ही राज्यातली नव्हे तर संपूर्ण देशभरातली एक परंपरा आहे. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलेलं आहे, जे स्वप्न बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं होतं की एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे. फडणवीसांनी केलं. त्यात पुरुष म्हणून देवेंद्र फडणवीसांची एक वेगळी ओळख या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की मी एकनाथ शिंदे यांना समर्थन देतोय, माझा पक्ष एकनाथ शिंदेच्या पाठीशी उभा असेल, मात्र मी या मंत्रिमंडळामध्ये नसेल, मी मंत्रिमंडळाच्या बाहेर असेल. मात्र या पत्रकार परिषदेनंतर दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आणि अखेर देवेंद्र फडणवीसांना पक्षाने उपमुख्यमंत्रीपद ची जबाबदारी घ्यावी यासाठी आदेश देण्यात आले. अखेर आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण थेट राजभवनातून हे सगळी दृश्य बघतो जिथं देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत, राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबियांसोबत तिथं पोहोचलेले आहेत. शिवसेनेचे अनेक नेते सुद्धा तिथं दाखल झालेले आहेत आणि तर एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काही वेळातच शपथविधी होणार आहे आणि शक्यता व्यक्त केली जाते की याच वेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. हे दोघंच आज शपथ घेऊ शकतात आणि महाराष्ट्रामध्ये एक नवं सरकार अस्तित्वात येत आहे. गेल्या 10 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घडामोडी घडल्या, त्यानंतर सत्तांतराचं हे सगळं जे नाट्य घडलं, सत्ता संघर्ष घडला, त्यानंतर अनेक ट्विस्ट अँड टर्न्स जे आहेत, अनेक वळणं घेत हे राजकारण पुढे जात आहे. खरं तर काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा राजीनामा दिला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मदतीनं अस्तित्वात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस विराजमान होतील आणि उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. तशी पण आज जेव्हा राज्यपालांना या संदर्भातला दावा पेश करण्यात आला सरकार स्थापनेच्या संदर्भातला, तेव्हा मात्र जी पत्रकार परिषद झाली त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की एक शिवसैनिक हे मुख्यमंत्री होतील आणि राज्याचे 20वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेतील. तर अनेक सगळ्या या राजकीय घडामोडी घडतायत. तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत आहे. तुषार, ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की आपण या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नाहीयेत आणि नंतर पक्षानं त्यांना सांगणं, कुठेतरी नाराज आहेत देवेंद्र फडणवीस किंवा ती तशी परिस्थिती तशी निर्माण झाली, असा एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, आपण जाणून घेऊयात. या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान मोदी आणि फडणवीसांची फोनवरून काही वेळापूर्वी चर्चा झाली आहे. 2 वेळा मोदींचा फडणवीसांना फोन गेलेला आहे आणि फोनवर या दोघांची चर्चा झाली. मोदी आणि फडणवीसांमध्ये ही चर्चा झालेली आहे. कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी आधी सांगणं की मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, त्यानंतर पक्षाध्यक्षांनी आदेश देणं, अमित शहा यांनी ते सरकारमध्ये सहभागी होत आहेत हे सांगणं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 2 वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून झालेलं बोलणं. कदाचित आत्ता दरबार हॉलमध्ये जेव्हा
देवेंद्र फडणवीस आले तेव्हा ते फोनवरती बोलत होते आणि केंद्रीय मंत्र्यांनी तो फोन त्यांच्याकडे आणून दिलेला होता. कदाचित तो फोन असू शकतो, पण जी माहिती मिळते त्यानुसार 2 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाल्याचं कळतंय. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षामध्ये अनेक वळण येत आहेत आणि अशी अतिशय धक्कादायक अशी घटना सुद्धा घडत आहेत आणि यातलीच आजची सगळ्यात मोठी धक्कादायक घटना होती ती म्हणजे भाजपनं जो निर्णय घेतला की नव्या सरकारचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे, ज्यांनी शिवसेनेमध्ये आपल्या जवळपास 40 आमदारांसोबत बंड करून त्यांनी या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं. महाविकास आघाडी सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार होतं, पण त्या आधीच राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे राज्यामध्ये नवं सरकार अस्तित्वात येणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं. जी अपेक्षा व्यक्त केली जात होती त्याच्या अगदी उलट सगळं घडताना दिसतंय. खरं तर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कालपासून जल्लोष होता, एक उत्साह होता. भाजपच्या नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये सुद्धा भाजपच्या नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये आणि सगळ्यांमध्येच एक उत्साह होता की देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते मुख्यमंत्री पदाची उद्या शपथ घेतील, म्हणजे आज शपथ घेतील असं त्यांना वाटत होतं. पण दुपारी अचानकपणे राजभवनावरती झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आणि एकनाथ शिंदे जे बंडखोर सर्व आमदारांचे नेते म्हणून समोर आलेले होते, शिवसेनेचे ते आधी गटनेते सुद्धा होते आणि एकनाथ शिंदे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे त्यांनी जाहीर केलं. आणि भाजप या सरकारमध्ये असेल, पण देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपण सरकारमध्ये सामील होणार नसल्याचं सांगितलं. खरं तर ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, 5 वर्ष राज्याचे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे कदाचित जेव्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होणार हे स्पष्ट झालं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपण कुठलं मंत्रिपद घेणं या सरकारमध्ये टाळलं असावं अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तातडीनं त्यांच्या घोषणेच्या नंतर दिल्लीवरून पक्षाध्यक्ष JP नड्डा यांनी स्पष्टपणे निर्देश दिले, देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की त्यांनी या सरकारमध्ये सहभागी व्हावं आणि आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी त्यांनी विराजमान व्हावं अशीही त्यांनी विनंती केली. त्यानंतर पुढची घडामोड घडली की देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी सुद्धा ट्विटरवरून सांगितलं की काही वेळापूर्वीच मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललोय आणि ते सरकारमध्ये सहभागी होत आहेत. याच दरम्यान पुढची आणखीन एक अपडेट बातमी आली की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याशी 2 वेळा फोनवरून बोललेले आहेत. या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? खरं तर आत्ताच त्याच्याबद्दल ती कुठलंही वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. पण भाजपचं राजकारण जर गेल्या काही वर्षांमधलं बघितलं तर अशा प्रकारे जाहीररित्या कुठल्या अशा घोषणा होत नाहीत. भाजप धक्कातंत्रामध्ये नेहमी ते धक्कातंत्र असतं त्यांचं. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून जे निर्णय घेतले जातात ते निर्णय असे धक्कादायक असतात. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मग केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणाला सामील करायचं किंवा राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असेल इथपासून ते अनेक धक्कातंत्राचे निर्णय त्यांनी घेतलेले होते. याच दरम्यान आज सुद्धा त्यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला, तो म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे यांना विराजमान करण्याचा.
आपण सर्वांना पुन्हा विनंती आहे, आपले स्थान ग्रहण करावे. थोडक्या वेळात कार्यक्रम प्रारंभ होणार आहेत. जोपर्यंत आपण स्थान ग्रहण करणार नाही तोपर्यंत कार्यक्रमाचे शुभारंभ होऊ शकत नाही. तर पुढच्या काही मिनिटांमध्ये या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. अगदी सुरुवातीलाच आपण बघतोय भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांकडून घोषणाबाजी केली जाते. काही वेळातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर शपथविधीला सुरुवात होईल. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. प्रणाली, जी माहिती मिळते त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2 वेळा फोनवरून संभाषण झालं देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आणि त्यांना विनंती केल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार असं कळतंय. काय नेमकं सुरू आहे? देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का? आपण विलास मगाशीच बघितलं होतं की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं की ते मंत्रिमंडळामध्ये नसतील, ते मंत्रिमंडळाच्या बाहेर असतील, मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील. त्यानंतर भाजपच्या आमदारांमध्ये म्हणजे सगळ्याच आमदारांना हा खूप मोठा धक्का होता. अनेक आमदार म्हणजे काही आमदार तर आम्ही चक्कर रडताना सुद्धा बघितलं. अनेक आमदारांना घहीवरून आलं होतं कारण सगळ्यांसाठीच हा निर्णय अशी अतिशय धक्का देणारा असा होता. या संपूर्ण म्हणजे समजा आपण महाराष्ट्रातलं भाजपचं राजकारण म्हटलं तर त्या सगळ्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेला व्यक्ती हे संपूर्ण आता जे काही घडते आहे हे सगळं आज जे काही आपण बघतो आहोत ते घडण्यासाठी कारणीभूत असलेली व्यक्ती, त्या व्यक्तीला सत्तास्थानापासून बाहेर राहणं हे कोणालाच पचणारं नव्हतं. आणि त्यामुळे आपण जरा वेळाने बघितलं होतं की जे.पी. नड्डा यांनी तसं ट्विट केलेलं होतं की पक्षाने सांगितलेलं आहे की ते उपमुख्यमंत्रीपद घेतील. परंतु यानंतर जी सातत्याने चर्चा होत होती ती ही की देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का, कारण त्यांनी प्रणाली मी येतो तुमच्याकडे. आता आपल्यासोबत दैनिक लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर जोडले गेलेले आहेत. माने सर, गेल्या 1 तासाभरातला जो घटनाक्रम भाजप अंतर्गत आपण बघतोय तो घटनाक्रम काय दर्शवतोय? एक तर असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांनी जे काही घोषणा केली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील आणि आपण सरकारमध्ये नसू, तर त्याच्या उलट जाऊन त्या निर्णयापेक्षा वेगळा निर्णय हा पक्ष नेतृत्वाने घेतलाय. आणि त्या स्वतः पंतप्रधान, त्यानंतर पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा तसंच गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना सांगितलंय की हे सरकार स्थिर राहावं आणि अधिक चांगलं काम हवं असं जर वाटत असेल तर तुम्ही स्वतः सरकारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं की थोडासा विसंवाद दिसतोय भारतीय जनता पक्षामध्ये की नेमकं सरकारमध्ये भाजपची भूमिका काय असेल, आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची. कारण 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिलेत. प्रचंड क्षमता आहे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये. महाराष्ट्रातलं एक उभरतं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार करण्यासाठी पक्षाने जर सांगितलंय, हे थोडंसं आश्चर्यकारक पण आहे. कारण अगोदर काय फॉर्म्युला ठरला होता आणि त्या फॉर्म्युल्यानुसारच फडणवीस यांनी घोषणा केली का, नसेल तर का नाही केली, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु आत्तासाठी तर ते आश्चर्यकारक आहे. निश्चितच, कारण भाजपचं जर सगळं राजकारण आपण बघितलं जेव्हापासून म्हणजे 2014 पासूनचं बघितलं तर त्याच्यामध्ये धक्कातंत्र तर असतंच, पण संवाद जो असतो तो संवाद खूप करेक्ट संवाद असतो. विसंवाद फारसा कधी दिसलेला नाहीये जेव्हापासून मोदी शहा हे केंद्रामध्ये आलेले आहेत. पण आज पहिल्यांदा असं दिसलं की देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं फोन केला जातो आणि केंद्रीय नेतृत्वाला त्याच्याबद्दलचे स्पष्टीकरण द्यावे लागतात जाहीरपणे. आश्चर्यकारक म्हटलं कारण 2014 पासून जेव्हापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं म्हणजे संपूर्ण कंट्रोल आला पक्षावरती, नियंत्रण आलं, तेव्हापासून असं कधी घडलेलं नाही. कारण एखादा निर्णय पक्षाच्या संघटन मंत्र्यांनी जरी किंवा सरचिटणीसांनी जरी जाहीर केला
तर त्याच्या संदर्भातली एक सुसंगती आपल्याला दिसत आली. या पद्धतीनं विसंवाद कुठं दिसला नाही. संवाद अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून तर सर्वोच्च नेत्यापर्यंत आपल्याला दिसला. फक्त या वेळेला महाराष्ट्रातलं खूप मोठं ऑपरेशन होतं. सर, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आलेले आहेत आणि शपथविधी सोहळ्याला सुरुवात होती. आपण थेट जातो. माननीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित मुख्यमंत्री महोदय व पदनिर्देशित उपमुख्यमंत्री महोदय उपस्थित आहेत. त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी. सर्वप्रथम माननीय पदनिर्देशित मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
माननीय पदनिर्देशित उपमुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात असेल होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून मी माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। माननीय राज्यपाल महोदय शपथ घेण्यास पूर्ण झालेले आहे। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांनी। हा शपथविधी सोहळा राज दरबार मध्ये पार पडलेला आहे आणि राज्यात जे सत्तांतर झालेलं आहे, राज्याला नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळालेले आहेत। गेल्या 10 दिवसात महाराष्ट्रातल्या राजकारणानं जे धक्कादायक वळण घेतली त्या सगळ्यामध्ये आज अतिशय नाट्यमय अशा घडामोडी घडल्या। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी पक्षाचा आदेश मला मान्य आहे एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून
पक्षाच्या प्रत्येक आदेशाचं मी पालन करेन असं म्हणत त्यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्याला सर्वोच्च पद दिलं. त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्थ आहे, शिरोधारी आहे. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचं मी पालन करतो असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. खरं तर त्यांनी सांगितलं होतं की आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही. स्वाभाविक होतं की राज्याचे ते 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले होते आणि त्यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला असू शकतो. पण केंद्रीय नेतृत्वाने त्यांना आदेश दिले आणि त्यानंतर आता राज्याचे 20वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ संभाजी शिंदे यांनी शपथ घेतलेली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस. राज्यात सत्तांतर झालेलं आहे आणि या महाविकास आघाडी सरकार जाऊन हे नवं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलंय. खरं तर या 5 वर्षात या पंचवार्षिकमधलं हे 3रं सरकार आहे. निवडणुकांच्या नंतर, विधानसभा निवडणुकींच्या नंतरचं हे 3रं सरकार आहे आणि 3ऱ्या सरकारमध्ये याच्यातल्या 2 सरकारांमध्ये फडणवीस होते, आधी मुख्यमंत्री म्हणून आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून. याआधी पहिलं सरकार स्थापन झालं ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. त्यानंतर त्यांचं सरकार 80 तासामध्ये गेलं आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले, 19वे ते मुख्यमंत्री बनले आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनले. तर 3 सरकारांमध्ये 2 वेळा सरकारांमध्ये देवेंद्र फडणवीस होते आणि 2 वेळा अजित पवार होते. दोन्ही वेळा अजित पवार उपमुख्यमंत्री होते, तर देवेंद्र फडणवीस एकदा मुख्यमंत्री आणि एकदा आता उपमुख्यमंत्री. या दरम्यान शिवसेनेच्या वाट्याला सुद्धा 2 वेळा मुख्यमंत्री पदाचा मान आला, याआधी उद्धव ठाकरे यांच्या रूपानं आणि आता एकनाथ शिंदे यांच्या रूपानं. गेल्या 10 दिवसामध्ये जे अभूतपूर्व बंड झालं महाराष्ट्रामध्ये, शिवसेनेमध्ये विशेषतः जो सत्ता संघर्ष झाला, जवळपास 40 आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारसोबत आम्हाला राहायचं नाही अशी भूमिका घेत त्यांनी आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं, तिथून ते गोव्यात आले आणि याच दरम्यान महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलेलं होतं. संकटात सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जाण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात असेल होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून मी माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे यांनी, तर उपमुख्यमंत्री पदावर आता देवेंद्र फडणवीस हे विराजमान झालेले आहेत. राज्यात सत्तांतर झालं असून नवं सरकार आता अस्तित्वात आलेलं आहे. राज्यातलं पुढच्या हे जे सरकार असेल आता या सरकारमध्ये नेमके कोण मंत्री असतील, कुणाला सत्तेचा किती वाटा असेल याच्याबद्दलच्या चर्चा आणि त्या वाटाघाटी निश्चितपणे होतील. कदाचित त्या झालेल्या असू शकतात. पण राज्यात आलेलं हे जे नवं सरकार असेल ते सरकार अतिशय अनेक अपेक्षांसह आलेलं आहे आणि त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या विरोधकांचा सामना तर करायचाच आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा सुद्धा त्यांना पूर्ण करायच्या. त्याचबरोबर हे सरकार सर्वोच्च न्यायालयातल्या सुद्धा अग्निपरीक्षेला कदाचित त्याला सामोरं जावं लागू शकतं, कारण अनेक तांत्रिक बाबींचा अजून उलगडा व्हायचा आहे. त्याच्याबद्दलचे निर्णय येणं बाकी आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी होणार आहे. या दरम्यान आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल मी एकनाथ शिंदेजी यांचं तसंच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं हार्दिक अभिनंदन करतो. दोघांनाही यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो असं नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्यात. तर आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणाला अतिशय कलाटणी देणारा ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या 10 दिवसात महाराष्ट्रामध्ये सत्तांतर नाट्य झालं, सत्ता संघर्ष झाला आणि या सगळ्याचा क्लायमॅक्स खरं तर काल झाला. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या नंतर असं महाराष्ट्राला वाटलं होतं, पण तसं घडलं नाही. आज खरा क्लायमॅक्स होता, कारण जे सरकार महाराष्ट्रामध्ये नव्यानं अस्तित्वात येणार होतं ते सरकार कसं असेल याच्याबद्दलची खरं तर राजकीय भूकंप घडवणारी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आणि ती म्हणजे शिवसेनेचे नेते असलेले एकनाथ शिंदे ज्यांनी बंडखोरी केली ते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं त्यांनी जाहीर केलं. त्याचबरोबर आपण या सरकारमध्ये असणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं. पण त्यानंतर पुन्हा आणखी मोठ्या घडामोडी घडल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या, तसे आदेश दिले, विनंती केली. त्यानंतर अमित शहा यांचं ट्विट आलं. अमित शहानी सुद्धा सांगितलं की मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललोय आणि ते सरकारमध्ये सहभागी होत आहेत. त्याच दरम्यान आणखीन एक बातमी आली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याशी 2 वेळा फोनवरून बोलणं झालंय आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे असं कळतंय. आणि मग काही वेळातच देवेंद्र फडणवीस हे राजदरबारमध्ये दाखल झाले आणि आधी जिथं 2 खुर्च्या होत्या तिथं 1 खुर्ची वाढवण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे.
2019 मध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आलेलं हे तिसरं सरकार आहे. या आधी 2 सरकार येऊन गेली. एक अल्पजीवी सरकार ठरलं जे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं होतं. फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. पण 80 तासात ते सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. हा प्रयोग होत असताना त्या सरकारमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री पदावरती अजित पवार पुन्हा विराजमान झाले आणि देवेंद्र फडणवीस मात्र बाहेर झाले आणि एंट्री झाली ती म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2.5 वर्ष त्यांनी राज्याचा कारभार सांभाळला. पण या 2.5 वर्षाच्या काळामध्ये सातत्यानं हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगावं लागत होतं आणि विरोधक मात्र या सरकारच्या डेडलाईनवर डेडलाईन देत होते. अखेर हे खरं ठरलं आणि शिवसेनेमध्ये अभूतपूर्व असं बंड घडलं. ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 37 पेक्षा जास्त आमदार शिवसेनेचे फुटले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी थेट आव्हान दिलं महाविकास आघाडी सरकारला. सुरत मार्गे ते 8 दिवस जवळपास गुवाहाटीमध्ये थांबले आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सगळी लढाई सुरू झाली तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना जी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायचं होतं त्याला सामोरं जावं लागेल असं सांगितलं. जे राज्यपालांनी सांगितलेलं होतं की मुख्यमंत्र्यांनी आपला विश्वासदर्शक ठराव ला सामोरं जावं. सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती मोहर उमटवली आणि त्यानंतर मग राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून आपण पायउतार होणं हे उद्धव ठाकरे यांनी योग्य समजलं आणि म्हणून त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तात्काळ राज्यपालांकडे दिला आणि त्यांनी फ्लोर टेस्टला सामोरं जाणं टाळलं. त्यानंतर राज्यामध्ये नवं सरकार अस्तित्वात येईल याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका उरलेली नव्हती. पण हे सरकार कसं असेल याच्याबद्दलचे अनेक आडाखे बांधले जात होते. अगदी सोशल मीडियापासून ते माध्यमांच्या सगळ्या सूत्रांपासून ज्या चर्चा होत्या त्यानुसार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ही देवेंद्र फडणवीस घेतील, उपमुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे असतील आणि मग त्या याद्यासुद्धा जाहीर व्हायला लागल्या आणि व्हायरल व्हायला लागल्या मंत्र्यांच्या, कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या. पण याच दरम्यान हे सगळं घडलेलं आपण बघितलं. आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आहेत. चोरमारे सर, गेली अनेक दशकं तुम्ही देशाचं तर राजकारण बघतायच पण भाजपचं सुद्धा राजकारण बघताय. आज जे धक्कातंत्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं अवलंबलेलं आहे याकडे तुम्ही कसं पाहता? खरं आहे, सकाळपासून जे 2 धक्के मिळालेले आहेत आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना, की पहिलं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा आणि दुसऱ्यांदा जे.पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासंदर्भात जो पक्षाचा निर्णय जाहीर केला. हे 2 धक्के म्हणजे एकूण जे 9 दिवसातलं जे नाट्य चाललं होतं, म्हणजे एक त्या नाट्यात अखेरच्या टप्प्यात हे अत्यंत वेगळे असे धक्के 2 होते असं मला वाटतं. आणि त्यातला अर्थ त्याचे अनेक काढता येऊ शकतात. त्याचे 2 अर्थ असू शकतात. की एक पहिला अर्थ असा असू शकतो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या दृष्टीनं की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा आपल्या पक्षातला अत्यंत अनुभवी, अत्यंत मुत्सद्दी मनुष्य या मंत्रिमंडळात असावा, जेणेकरून 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीनं काही सूत्र जी असतील सरकारची आणि सत्तेची ती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राहतील. अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी दुपारी एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर केलं त्यावेळी एक असं वाटत होतं की फडणवीस हे या सरकारचा रिमोट कंट्रोल म्हणून राहतील. पण आता पक्षानं निर्णय घेतल्यामुळं खरं तर उपमुख्यमंत्री एकदा मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदी येणं हे काही तेवढी सन्मानाची गोष्ट असत नाही कुणासाठी. पण अर्थात महाराष्ट्रालाही नवीन नाही, कारण शंकरराव चव्हाण मुख्यमंत्रीपद अशोक चव्हाण होते, पुलोच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून आले होते, आता अशोक चव्हाण या मंत्रिमंडळात होते. त्यामुळे हे नवीन नाही. पण फडणवीस ज्या पद्धतीनं गेल्या काही काळात सातत्याने त्यांची चढती म्हणजे महाराष्ट्राचं सरकार स्थापन करू शकले नाहीत, पण नंतरच्या काळात त्यांची एकूण एक कमान चढती राहिलेली आपल्याला दिसते.
त्यांनी गोव्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्यानंतर गोव्याची सत्ता आली, बिहारची जबाबदारी त्यांच्याकडे होती, बिहारमध्ये सत्ता आली, त्यानंतर राज्यसभेची निवडणूक जिंकली, विधान परिषदेची निवडणूक जिंकली आणि त्यानंतर हे एकनाथ शिंदे यांचं पण हे सगळं याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे एकूण त्यांच्या यशाची चढती कमान असताना तेच मुख्यमंत्री आहेत याच्या संदर्भात मला वाटतं त्यांच्यासह कुणाच्याच मनात संभ्रम नसावा. अगदी एकनाथ शिंदे यांच्या मनात सुद्धा मला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील याबद्दल संभ्रम नसावा. पण तसं काही घडलेलं नाहीये आणि अगदी उलट घडलेलं आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये राजकीय धक्का सगळ्यांना बसलेला आहे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. राज्यामध्ये आता नवं सरकार स्थापन झालेलं आहे, नवं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. 20वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतलेली आहे. खरं तर आज दिवसभरामध्ये ज्या सगळ्या राजकीय घडामोडी घडल्या त्या सगळ्यांना चक्रावून टाकणाऱ्या होत्या. राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा झालेला निर्णय आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातली जी वेगवेगळी वळणं आहेत ती मात्र काही थांबत नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महाराष्ट्रात गेल्या 15 दिवसात खूप मोठं राजकीय घमासान पाहायला मिळालं आणि या सगळ्या घमासानाच्या नंतर अखेर राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी